शिवाच्या होती भेटी ते प्रकाशन ज्योता ज्ञानमती उडून जाईल ऐकून घ्या तुम्ही हकीकत। आपण आतावरी बोलत आलो, आतापर्यंत बोललो, या जीवाला बोललो आतापर्यंत आपण। म्हणून कृष्णाजी महाराजांनी सांगितलं का जीव आणि शिव जोपर्यंत या दोघांचं मिलन होत नाही तोपर्यंत अज्ञानमती उडणार नाही, अज्ञानता जाणार नाही। म्हणून शिवाकडे जायचं आहे, याला त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, याला ज्ञान दृष्टीनं त्याला आहे, कोण्या दृष्टीनं? ज्ञान दृष्टीनं न्यायचं आहे। म्हणून या जीवाला जोपर्यंत ज्ञानी बनवत नाही तोपर्यंत शिव समजणार नाही, शिव ओळखता येणार नाही। तेव्हाच लग्न लागण यायचं। लग्न केव्हा लागण? तेव्हा जेव्हा मिलन होईल तेव्हा। आणि मग ते कोण नेतो याला? जीवाला कोण नेतो शिवाकडं? लक्षात घ्या, या जीवाला नेणारी एक शक्ती आहे। कोणती शक्ती आहे? ती पराशक्ती आहे, ती आधी शक्ती आहे, ती त्याच्या अंगी जी शक्ती आहे ते ईश्वराच्या अंगी ते तुमच्यात आहे, सर्वांमध्ये आहे ती शक्ती। आणि ती शक्ती जर नसेल तर तुम्ही त्या शिवापर्यंत जाऊ शकत नाही। म्हणून ती शक्ती नेऊ शकतो आपल्याला, अन्यथा आपण जाऊ शकत नाही। म्हणून त्या शक्तीला जागृत करायचं आहे, आणि ती शक्ती आहे आपल्या जवळ, आणि ती आहे तिची 3.5 येडे भान नाही। कशी आहे?